तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक चांगला पैसा कमावतात, तरीही महिन्याच्या शेवटी त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही? तर काही लोक कमी उत्पन्न असूनही हळूहळू आर्थिकदृष्ट्या मजबूत होत जातात. यामागचं कारण फक्त कमाई नसतं, तर पैशाबाबत घेतलेले योग्य किंवा चुकीचे निर्णय असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 आर्थिक चुका जाणून घेणार आहोत, ज्या अनेक लोक नकळत करतात आणि ज्याची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील एक छोटी सवयही तुमचे आर्थिक भविष्य अधिक मजबूत करण्यास मदत करू शकते. चला तर मग सुरुवात करूया. चूक क्रमांक 1. कमाईपेक्षा जास्त खर्च करणे. आर्थिक अडचणींचे सर्वात मोठे कारण म्हणजे कमाईपेक्षा जास्त खर्च करणे. अनेक जण पगार वाढला की आपली जीवनशैलीही लगेच बदलतात. नवीन मोबाईल, महागडे कपडे किंवा गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च वाढतो. काही दिवस आनंद मिळतो, पण महिन्याच्या शेवटी बचतीसाठी काहीच उरत नाही. लक्षात ठेवा, श्रीमंतीची सुरुवात जास्त पैसा कमावण्यापेक्षा पैशाचा योग्य वापर करण्यापासून होते. म्हणून एक सोपा नियम लक्षात ठेवा: आधी बचत करा, नंतर खर्च करा. ही छोटी सवय भविष्यात मोठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करू शकते. चूक क्रमांक 2. बचत न करणे. अनेक लोक असा विचार करतात, या महिन्यात खर्च जास्त आहे, पुढच्या महिन्यापासून बचत सुरू करेन. पण हा पुढचा महिना अनेकदा कधीच येत नाही. लक्षात ठेवा, बचत ही उरलेल्या पैशांतून केली जात नाही, ती नियोजनातून केली जाते. उत्पन्न मिळताच सर्वप्रथम त्यातील काही रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवा. रक्कम मोठी असण्याची गरज नाही. नियमितपणे केलेली छोटी बचतही कालांतराने मोठा निधी तयार करू शकते. आजची सवय उद्याची आर्थिक सुरक्षितता ठरवते. त्यामुळे कमाई किती आहे यापेक्षा त्याहून तुम्ही किती नियमित बचत करता हे अधिक महत्त्वाचे आहे. चूक क्रमांक 3. आर्थिक ज्ञान वाढवू नये. पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे. अनेक लोक दिवसभर मेहनत करतात, पण बजेट कसे तयार करावे, बचत कशी वाढवावी किंवा गुंतवणुकीबद्दल मूलभूत माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी वेळ काढत नाहीत. त्यामुळे ते अनेकदा चुकीचे आर्थिक निर्णय घेतात. दर महिन्याला थोडा वेळ आर्थिक विषयांवरील पुस्तके, विश्वासार्ह लेख किंवा शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी द्या. नवीन गोष्टी शिकत राहिल्यास तुम्ही पैशांबाबत अधिक योग्य निर्णय घेऊ शकता. लक्षात ठेवा, ज्ञान ही अशी गुंतवणूक आहे जी आयुष्यभर चांगला परतावा देऊ शकते. चूक क्रमांक 4. आवेगात खरेदी करणे. आजच्या काळात ऑनलाईन सेल, मोठ्या सवलती आणि आकर्षक ऑफर्स पाहून अनेक जण विचार न करता खरेदी करतात. पण प्रत्येक ऑफर आपल्या गरजेची असतेच असे नाही. खरेदी करण्यापूर्वी स्वतःला एक सोपा प्रश्न विचारा: मला या वस्तूची खरंच गरज आहे का, की मी फक्त ऑफर पाहून ती घेत आहे? जर उत्तर स्पष्ट नसेल तर 24 तास थांबा. अनेक वेळा थोडा वेळ गेल्यानंतर लक्षात येते की ती वस्तू खरंच आवश्यक नव्हती. लक्षात ठेवा, पैसा वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अनावश्यक खर्च टाळणे. शहाणपणाने केलेली प्रत्येक खरेदी तुमच्या आर्थिक भविष्याला अधिक मजबूत बनवते. चूक क्रमांक 5. एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे. आजच्या बदलत्या काळात फक्त एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. कोणत्याही वेळी परिस्थिती बदलू शकते आणि उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्य असेल तेव्हा नवीन कौशल्ये शिका आणि अतिरिक्त कायदेशीर उत्पन्नाचे मार्ग शोधा. उदाहरणार्थ, फ्रीलान्स काम, ऑनलाईन सेवा, डिजिटल उत्पादने किंवा इतर कौशल्यांवर आधारित कामे. याचा अर्थ नोकरी सोडणे नाही,
तर स्वतःसाठी आणखीन एक आर्थिक आधार तयार करणे आहे. लक्षात ठेवा, उत्पन्नाचे अनेक स्रोत आर्थिक सुरक्षितता वाढवू शकतात आणि भविष्यातील अनिश्चित परिस्थितींना अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास मदत करतात. चूक क्रमांक 6. स्पष्ट आर्थिक ध्येय नसणे. अनेक लोक मेहनत करून पैसा कमावतात, पण त्यांचा पैसा नेमका कुठे आणि कशासाठी वापरायचा हे ठरलेले नसते. जेव्हा आर्थिक ध्येय स्पष्ट नसते, तेव्हा खर्च वाढतो आणि बचत मागे पडते. स्वतःला एक प्रश्न विचारा, पुढील 1 वर्षात किंवा 5 वर्षात मला आर्थिकदृष्ट्या काय साध्य करायचे आहे? ते घरासाठी बचत असो, मुलांच्या शिक्षणासाठी निधी असो, व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न असो किंवा आपत्कालीन निधी तयार करणे असो. ध्येय स्पष्ट असेल तर त्यानुसार नियोजन करणे सोपे होते. लक्षात ठेवा, ध्येय नसलेला पैसा अनेकदा नकळत खर्च होतो, पण ध्येय असलेला पैसा तुमचे भविष्य घडवतो. त्यामुळे आजच तुमची आर्थिक उद्दिष्टे लिहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू करा. चूक क्रमांक 7. संयम न ठेवणे. आजच्या काळात प्रत्येकाला पटकन श्रीमंत व्हायचे असते, पण आर्थिक यश हे एका दिवसात किंवा एका महिन्यात मिळत नाही. त्यासाठी सातत्य, शिस्त आणि संयम आवश्यक असतो. अनेक लोक काही दिवस बचत करतात, एखादे नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करतात किंवा आर्थिक नियोजन करतात, पण लगेच परिणाम दिसत नाहीत, म्हणून मध्येच प्रयत्न सोडून देतात. हीच सर्वात मोठी चूक ठरते. लक्षात ठेवा, मोठी झाडे एका रात्रीत वाढत नाहीत. त्यांना वाढण्यासाठी वेळ, काळजी आणि सातत्य लागते. पैशांबाबतही हेच तत्त्व लागू होते. म्हणून घाई करू नका, नियमित बचत करा, योग्य निर्णय घ्या आणि तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा. संयम आणि सातत्य हीच दीर्घकालीन आर्थिक यशाची खरी गुरुकिल्ली आहे. पैसा कमावणे महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या पैशाचे योग्य नियोजन आणि शहाणपणाने व्यवस्थापन करणे. आज आपण पाहिलेल्या या 7 चुका जर तुम्ही आजपासून टाळण्यास सुरुवात केली, तर हळूहळू तुमच्या आर्थिक सवयी बदलतील आणि तुमचे आर्थिक भविष्य मजबूत होऊ शकते. लक्षात ठेवा, श्रीमंत होण्यासाठी नेहमी मोठ्या कमाईची गरज नसते. योग्य विचार, चांगल्या सवयी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची गरज असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर तो तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. अशाच प्रेरणादायी आणि आर्थिक जागरूकता वाढवणाऱ्या मराठी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.